आम्हाला तिथे तांबे आमच्याला काही दर्शन करा. गाई बदनाचा वाडा बनते हलका प्राणा नक्षत्र कंपट थोडे गड्याचे राज्य करते आधी वेदना दूर करा तुला खावायचे चांगले. हाय मंडळी, आज आमच्या घरी पाहुणे आलेत. पाहुणे म्हणजेच आमच्या सासूबाईंचे गुरु आलेत. गुरु तर ते काल रात्री आलेत. काल रात्री आम्ही त्यांना आमरस, चपाती, भजे, कुरवडी हे सगळं केलं. साधं जेवण. सकाळी धोंडे केले, धोंडे खाल्ले. नंतर आता मासे चालेत, मासे केले त्यांना खायला. खूप दिवसापासून बोलवतोय आम्ही, पण ते आले नव्हते. काय काय आलं ते धोंडे खायला आले. हा मग तसं म्हणतात मग बघा ते काय म्हणतात आहेत आमच्या सासूबाईंचे गुरु. तर आज ते आमच्या सासूबाईंनी केले त्यांना मासे. कसे वाटले सांगा मासे? अजून काय खाल्ले नाहीत बरं का, खाल्ल्यानंतर सांगतो. होय, हो तुम्हाला कसं वाटलं येऊन? लय दिवसांनी आलात. भारी वाटलं मला इकडे येऊन. हा तुम्हाला सांगून सांगून कटाळा आला या आंबे खायला, मासे खायला. तुम्ही काय लवकर येतच ना. मग आता आंबे मासे दोन्ही संगच खायचे. होय, हा. आणि सासूबाईंना कसं वाटलं आलेत ते त्यांचे वय? चांगलं वाटलं. होय, अजून यावं वाटतंय. वा, सुके मासे केले, पातळ भाजी केली या मस्त पैकी त्यांना खायला. सकाळ धरणं वाट बघत्या तर खाली गेले चहा प्यायला. आत्ताशी आलेत घरी. आमच्या सासूबाई बी त्यांच्या सोबतच गेल्या कवाच्या धरणं. तुम्हाला कसं वाटतंय सांगा मनापासून? होय, खूप छान वाटते का? हे आमचे सासूबाईंचे गुरु आणि हे आई. तर तुम्हाला कसं वाटलं येऊन सांगा की? खूप छान वाटलं येऊन मला. मी पहिल्यांदाच आले आज. हा ना. आणि रात्रीचा आमरस, चपाती खूप छान झालं. आणि आता माशाचा भेट आहे. हो भारी का? वाटतंय, हं. मग आज राहणार का तुम्ही? आज नको, आज जरा काम आहे, आज जावं लागेल लवकर. अंगणवाडीचं काम असतं ना, त्याच्यामुळे जावं होय. लागते. तुम्हाला सारखं बोलून कटाळा आला, पण तुम्ही काही येणार. पण आता आलो ना आम्ही. खूप दिवसांनी आली. मला पण खूप छान वाटलं तुम्ही आल्यावर. आम्हाला पण छान वाटलं. रात्रीपासून आहे ना आतापर्यंत खूप भारी वाटलं. हो का? जेवण ही झाले होते मासे खाऊन. त्यांना बी खूप लांब जायचं होतं म्हणून जायची तयारी चालू होती त्यांची. तर आत्यांनी त्यांचे पाय पुजले. कारण की लय दिवसांनी म्हणजे पहिल्यांदाच कार्यक्रम झाल्यापासून पहिल्यांदाच घरी आलते म्हणून त्यांना फुलपोशाख, नंतर सूप भरून धान्य, त्यांची झोळी भरायला हे असं काढून ठेवलं होतं अगोदर. नंतर मग तात्यांनी बी पाय पुजून घेतले त्यांचे. त्यांना आहेर करायचा होता ना, त्यामुळं ताते बसले खाली. मग त्यांनी बी हळदी कुंकू ते लावून घेतले पायाला, पुजले पाय. नंतर गंध हे लावायचा कार्यक्रम चालू होता. त्यांना पण जाऊ वाटत नव्हते, पण काय करायचं, पुढे त्यांचे काम चालू होते ना. त्यांना मंगळवारी कार्यक्रम होता, त्यामुळे त्यांचे निघायची घाई होती. त्यांना लवकर पोचायचं होतं घरी पण, म्हणून लवकरच निघाले होते. नंतर त्यांनी आहेर केला आधी. नंतर त्यांची गुरु आईला बोलवलं, त्यांना बी हळदी कुंकू लावून घेतले. त्यांच्यासाठी बी आम्ही साडी काढली होती छान अशी, त्यांना बी नेसवली होती आम्ही साडी. नंतर दोघांचे पाय ही पुजून झाले, पाया पडून झाले. नंतर ना आईंना साडी नेसवायला दिली. त्यांनी साडी नेसूस तर इथं एक पीस घेतला होता आत्याबाईंनी, कारण की त्यांनी झोळी आणली नव्हती म्हणून पिसात मदान वाढायचं होतं. मग ते मदान टाकत होते छान असे. मला तर खूप बरं वाटलं ते आले आमच्या घरी इतक्या दिवसांनी. एवढे छान असे 2 दिवस घालवले. नंतर न जाताना बी त्यांनी महागारी सुपात मदान दिले. आत्यांनी त्यांना दक्षिणा पण ठेवले होते, पहिल्यांदाच आले होते म्हणून. नंतर त्यांच्या ओटी भरण्यासाठी बी काढून ठेवले होते गहू, कारण की धोंड खायला आल्यावर गहूनी ओटी भरतात म्हणून, तांदळांना म्हणून. नंतर न मी त्यांची ओटी भरून घेतली होती छान अशी. मला खूप बरं वाटलं. आणि मी दिलेली साडी पण त्यांनी छान अशी घातली होती, तर बरं वाटलं साडी घातल्यावर त्यांनी बी. नंतर त्यांचे पाया पडले मी. नंतर आम्ही दोघांनी बी पाया पडलो दोघांच्या, कारण की जायचे होते म्हणून पाया पडून घेतले. आत्यांनी आणि तात्यांनी बी पाया पडून घेतले. आता चाललोय भाऊ? हो आता चाललो. आता कुठे जाणार आहे? आता 5 रोडला चाललो, भूमपाराला. होय. हा तिकडं भाषे स्वप्ना पोळ म्हणून त्यांच्या घरी चाललो आम्ही. होय. हा
परत कधी येणार? परत येईन आता, परत टाइम घालला जरा. हा? होय. हा. बर बर. कसं वाटलं तुम्हाला आई? खूप छान वाटलं बरं का आम्हाला तुमच्या इकडे येऊन. छान वातावरण, निसर्गरम्य, लयच भारी वाटलं बरं का. केळी बी भरपूर. हा, केळी पण भरपूर इथं बघायला भेटली. छान वाटलं. आमचे गुरुलेख सुभद्रा कळसकर यांच्या इकडे आम्ही आलो, कालपासनं राहिलो. खूप छान वाटलं. काल आल्या आल्या आम्हाला आमरस चपाती त्यांनी केली. परत सकाळी आम्हाला धोंडे जेवण केलं. नंतर माशाचं जेवण केलं. खूपच छान मासे बनवले बरं का त्यांनी. मी तर पहिल्यांदाच खाल्ले असे मासे. हो का? आणि त्यांचं गाव वांगी नंबर 2. हा, तर मी परत येईल बरं का. बर बर. त्यांच्या इकडं आंब्याची झाडे, परत केळीची बाग, जांभळ्याची झाडे खूप छान आहेत. उन्हातानाच चाललात तुम्ही बी? नाही, आता 3 जाऊ वाजले फार आता. आता 3 वाजलेत. परत 2-2.5 तासाचा प्रवास आहे. जातो आता. मासे खाल्ले, ताण लागेल भरपूर. बर बर. पाणी पेत पेत जातो आता. बर बर. मम्मीकडे हा, बघ इकडे बघ, खाली बस. हा छान. खाली बस. खाली राहू दे. ते इकडे इकडे ना. हा, छान निघला, छान निघला. आजीचे बी पडायचं. आजीच्या तू धर, आजीच्या तू धर, आजीच्या तू धर. हो बरं इथं. इकडे बघ की मम्मीकडे. इकडे येतो, इथं ये. तिकडे उभा राहतो. आता फोटो काढायचे. बरं चालतंय, येतो. हा?